मैं एक्यूपंक्चरिस्ट जनार्दन आर यादव। ये हमारे पेशेंट दिव्यानी मोरे जी हैं। इनको लंबर डिस्क बल्ज था। कमर से नस दब रही थी, कमर से लेके पैर तक बहुत ज़्यादा दर्द था। हम इन्हीं से जान लेते हैं, इनके हस्बैंड जी भी आए हुए हैं, जान लेते हैं कि इनको कितना तकलीफ था, खुद बताएंगे। नमस्कार, मी विजय मोरे। ही माझी मिसेस देवयानी विजय मोरे। यांना जी तकलीफ होती ती आज आज म्हणजे जवळजवळ स्पाईन प्रॉब्लेम म्हणजे मणक्याचा प्रॉब्लेम होता। तो मणक्याचा प्रॉब्लेम जवळजवळ 7 ते 8 वर्ष चालूच आहे। मध्यंतरी आम्ही आयुर्वेदिक थेरपी वगैरे चालू केली होती, त्याच्याने 5-6 वर्ष क्लिअर झालं। पण गेल्या वर्षभरापासून थोडं असं जाणवायला लागलं की काहीतरी प्रॉब्लेम होतोय। म्हणून आम्ही MRI वगैरे रिपोर्ट वगैरे काढला, त्याच्यामध्ये क्लिअर झालं की जे काय असते L3, L4, L5 हे पूर्ण असं सटकलेलं होतं। म्हणजे काही डॉक्टरने आम्हाला सजेशन दिलं की ऑपरेशन करावंच लागेल, याच्यामध्ये दुसरं कोणतेही काही होणार नाहीये। तरी पण आम्ही तरी पण आम्ही होप्स ठेवला होता की ऑपरेशन न करता काहीतरी उपाययोजना याच्यावरती असतील। म्हणून आम्ही डॉक्टर सचिन पिल्के, जे आमच्या घरच्यासारखे आहेत, त्यांचा आम्ही सल्ला घेतला आणि त्यांनी आम्हाला इथे म्हणजे त्यांच्या शेजारी ॲक्युपंक्चर थेरपी म्हणून चालते, तिथे आम्हाला पाठवलं। जे डॉक्टर यादव यांनी खूप आम्हाला सपोर्ट केला। म्हणजे हिची परिस्थिती अशी होती की जेवताना 15 मिनिटाचं जेवण असेल तर तिला जवळजवळ 4 ते 5 वेळा झोपावं लागत होतं, अशी परिस्थिती होती। मी आणि माझी मुलगी हिने टॉयलेटला पण जायला आम्ही तिला धरून उचलून वगैरे घेऊन गेलो होतो। बाथरूममध्ये आंघोळीला आम्ही तिला धरून उचलून घेऊन गेलो होतो, तरी पण काही हे होत नव्हतं। अनेक प्रकारचे औषधोपचार वगैरे केले, मेडिसिन खाल्ली, पेन किलर वगैरे खाल्ला, पण काहीही फरक नव्हता। पण आज आम्ही यांच्यावरती विश्वास ठेवून, डॉक्टर यादव यांच्यावरती विश्वास ठेवून ही ॲक्युपंक्चर थेरपी जी आहे ती, सुरुवातीला आमचा विश्वास नव्हता, पण एक 3-4 थेरपी झाल्याच्या नंतर थोडं 5%, 10% असा थोडा फरक जाणवायला लागला। मी स्वतः माझ्या मिसेसला विचारलं, तुला काय फरक वाटतंय, काय हे होतंय ते पण डॉक्टरना पण सांग आणि आम्हाला पण सांग, जेणेकरून पुढे काय आम्हाला करता येईल। पण तिने पण चांगला हाऊस दिला, तिच्या शरीराने, तिच्या बॉडीने पण चांगला आम्हाला सपोर्ट दिला की ती थेरपी आज पहिले थेरपी 15 थेरपी असते त्यांची, 15 थेरपी कंप्लीट केली, त्याच्यानंतर परत 15 थेरपी आम्ही घेतली आणि आज 30 थेरपी कंप्लीट होऊन आज ते 100% चालायला लागले। म्हणजे मार्केटमध्ये जाऊन भाजीपाला वगैरे आणणं इथपर्यंत होतंय। जी आज चालायला तकलीफ होती, उठबस करायला तकलीफ होती, ती आज 100% चालते, फिरते, मार्केटमध्ये जाऊन भाजीपाला वगैरे आणते। हे अशी ह्या थेरपीवरती आम्ही विश्वास ठेवला आणि हळूहळू का होईना आम्हाला याचा रिझल्ट मिळायला लागला। खरोखर डॉक्टर यादव यांचे खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद। जी ही थेरपी त्यांनी चालू केली, त्यांनी जे एक्सपर्ट त्याच्यामध्ये आहेत, त्यांचा स्टाफ पण खूप सपोर्टेबल स्टाफ आहे त्यांचा। खूप म्हणजे काही अडचणी आल्या तरी त्या आम्हाला सपोर्ट करतात। धन्यवाद, सर्वांचे धन्यवाद। माझं नाव देवयानी मोरे। मी सरांकडे आले पहिल्याच थेरपीला, ते रस्त्याने रडत आले, पण आता घरी जाताना मी तीच थेरपी पूर्ण करून अगदी हसत जाते।